ओके गाइज, गुड आफ्टरनून. बघा, आजच्या भागामध्ये आपण आज क्लास आणि ऑब्जेक्ट बघणार आहे. अगोदरच्या भागामध्ये आपण व्हेरिएबल काय असतात, डेटा टाइप काय असतात ह्या गोष्टी पाहिलेल्या होत्या. तर त्याचाच एक पुढचा पार्ट आहे हा क्लास आणि ऑब्जेक्ट. बघा, आपण एक क्लास क्रिएट करूया नवीन. सपोज टेस्ट क्लास नेम ऑलवेज स्टार्ट विथ कॅपिटल लेटर, हे लक्षात ठेवा. बघा, हा क्लास आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की मेन मेथड आपण क्रिएट करतो, ज्या क्लासचं एक्झिक्युशन कुठून स्टार्ट होतं, मेन मेथड पासून. तर या मेन मेथड मध्ये मी जे पण लिहिल ते ऍज इट इज प्रिंट, किंवा मेन मेथड मध्ये जे लिहिल ते आपलं प्रिंट होतं. हे आपण आजपर्यंत पाहिलेलं आहे किंवा केलेलं आहे. तर बघा, सपोज करून चाला की माझ्याकडे आता 10 आहे. सपोज करून चाला माझ्याकडे काय आहे, इंट a इक्वल टू 10 आहे. तर याच्यामध्ये सपोज मला या 10 ला स्टोअर करायचं असेल तर मी ते a व्हेरिएबल मध्ये स्टोअर केला. पण या 10 ला स्टोअर करण्यासाठी काय आहे, माझ्याकडे एक डेटा टाइप आहे इंट. सेम मला जर 10.5 स्टोअर करायचं असेल तर माझ्याकडे आहे डेटा टाइप फ्लोट. सपोज जर मला श्याम प्रिंट करायचं असेल तर माझ्याकडे आहे स्ट्रिंग. पण मला एक असा डेटा टाइप पाहिजे की ज्या डेटा टाइप मध्ये मी डिफरंट टाइपचा डेटा, म्हणजे सपोज त्यात स्ट्रिंग पण असेल किंवा त्याच्यामध्ये फ्लोट पण असेल. आपण एखाद्या स्टुडंटची इन्फॉर्मेशन स्टोअर करायचं असेल तर त्यात त्याचं नाव असू शकतं, आयडी हा इंटिजर असू शकतो, मार्क्स फ्लोट मध्ये असू शकतात, व्हॉट एव्हर. पण असा कोणता प्रीडिफाईन्ड डेटा टाइप आहे का, तर बिलकुल नाहीये. नो सच अ प्रीडिफाईन्ड डेटा टाइप वेअर वी कॅन स्टोअर अ डिफरंट टाइप ऑफ डेटा. मग आता जावावाले काय म्हटले की बाबा ठीक आहे, तुम्हाला जर एखादा असा वेगळाच डेटा टाइप पाहिजे की ज्यात तुम्हाला कोणत्याही टाइपचे डेटा स्टोअर करायचा आहे किंवा वेगवेगळ्या टाइपच्या व्हॅल्यू स्टोअर करायचे ते एका सिंगल डेटा टाइप मध्ये, तर तसा कोणताही डेटा टाइप नाही. मग ते काय म्हटले की तुम्ही स्वतःहून एक डेटा टाइप क्रिएट करा युझिंग क्लास कीवर्ड. बघा आता काय म्हणतोय मी, आपण इथं टेस्ट केलंय, हा काय क्लास आहे. बघा मी काय म्हणतोय क्लास. आता जर मला स्टुडंटचा डेटा स्टोअर करायचा असेल तर त्यामध्ये स्टुडंटची आयडी असणार, तो इंटिजर नंबर आहे, स्टुडंटचं नेम असणार, ती स्ट्रिंग आहे, सपोज स्टुडंटचे मार्क्स असतील तर तो फ्लोट आहे, किंवा अजून काय डेटा असेल तर तो डिफरंट टाइपचा डेटा मला एका सिंगल डेटा टाइप मध्ये स्टोअर करायचा असेल तर आपण एक डेटा टाइप क्रिएट करतो. त्या डेटा टाइपचं नाव आहे, सपोज मी आता या क्लासचं नाव चेंज करतो, स्टुडंट करतो, ह्याला रिनेम करतो मी, थोडक्यात फाईलला रिनेम केलं. तर आता माझ्याकडे क्लास आहे ज्या क्लासचं नाव स्टुडंट आहे. पण हा स्टुडंट क्लास जो आहे तो लक्षात ठेवा हा युजर डिफाईन्ड डेटा टाइप आहे, म्हणजे आपण बनवलं. आणि प्रीडिफाईन कोणते हो, म्हणजेच प्रिमेटिव्ह. प्रीडिफाईन म्हणजेच प्रिमेटिव्ह कोणते होते आपले, शॉर्ट, बाईट, लॉंग, इंट, फ्लोट, डबल, कॅर, बुलियन. पण असा डेटा टाइप हा की जो आपण क्रिएट केलेला आहे तो प्रीडिफाईन नाही, म्हणजे युजर डिफाईन्ड डेटा टाइप युझिंग अ क्लास कीवर्ड. आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, नॉन प्रिमेटिव्ह डेटा टाइप. बघा, नॉन प्रिमेटिव्ह म्हणजेच युजर डिफाईन्ड डेटा टाइप. वाय वी नीड अ युजर डिफाईन्ड डेटा टाइप, बिकॉज सपोज इफ आय वॉन्ट टू store a different type of data in a single data type, there is no such a predefined data type where I can store a different type of data in a single data type. So Java peoples आहेत त्यांनी आपल्याला काय सांगितलं, यू कॅन क्रिएट युअर ओन डेटा टाइप युझिंग क्लास कीवर्ड. म्हणजे क्लास म्हणजे काय आता समजून घ्या. क्लास काय आहे, एक प्रीडिफाईन्ड डेटा टाइप आहे. तुम्हाला जर इंटरव्ह्यूला विचारलं तर सांगायचं नाही त्याच्या डेफिनेशन काय, मी डेफिनेशन पण सांगतो. पण सांगायचं आहे की सपोज जर मला डिफरंट टाइपचा डेटा एका सिंगल युनिट मध्ये स्टोअर करायचा असेल किंवा सिंगल डेटा टाइप मध्ये स्टोअर करायचा असेल तर असा कोणताच प्रीडिफाईन्ड डेटा टाइप नाहीये की ज्यात मी वेगवेगळ्या टाइपचा डेटा स्टोअर करू शकतो एका सिंगल युनिट मध्ये बाइंड करून. त्यासाठी मी काय करतो, एक नवीन डेटा टाइप क्रिएट करतो, त्याला म्हणतो आपण युजर डिफाईन्ड डेटा टाइप. आणि तो युजर डिफाईन्ड डेटा टाइप कोणता आहे, स्टुडंट, जो मी क्लास नावाच्या कीवर्डने काय केलाय, क्रिएट केलेला आहे. आय थिंक हे तुम्हाला समजलं असेल. बघा, स्टुडंट इज अ युजर डिफाईन्ड डेटा टाइप, पण त्यालाच आपण आता क्लास म्हणणार, म्हणजे हा स्टुडंट काय आहे, आपला क्लास आहे. मग आता क्लासची डेफिनेशन बघा काय आहे. क्लास टिपिकल डेफिनेशन, क्लास इज अ ब्ल्यू प्रिंट. बघा काय म्हणते मी, क्लास इज अ वॉट अ ब्ल्यू प्रिंट, देर इज अ नो फिजिकल एक्झिस्टन्स, इट्स जस्ट वॉट अ इमॅजिनेशन. मी 3 वाक्य सांगितले की ब्ल्यू प्रिंट आहे, त्याला कोणताही फिजिकल एक्झिस्टन्स नाहीये, आणि दुसरी गोष्ट मी सांगितलेली काय, ते फक्त इमॅजिनेशन आहे. म्हणजे काय की स्टुडंट हा डेटा टाइप आहे, किती डेटा स्टोअर करा ते फक्त इमॅजिनेशन आहे, त्या डेटाचा आपल्याला वापर करता येणार नाही. काय आहे ते मी पुढे सांगतो. बघा, आता त्याच्यानंतर मी अजून एक गोष्ट सांगितली होती. बघा, आपल्याकडे क्लास जे आहेत, व्हेरिएबल जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएबल आहेत. बघा, आपल्याकडे आहे लोकल व्हेरिएबल आणि दुसरा असतो ग्लोबल व्हेरिएबल.
लोकल व्हेरिएबल, ग्लोबल. मी तुम्हाला इन डिटेल तो व्हेरिएबल काय मी पुढे सांगणार आहे, पण आता सध्याला काय डोक्यात घ्यायचं आहे, लोकल व्हेरिएबल काय आणि ग्लोबल व्हेरिएबल काय, जे क्लासमध्ये लिहिलेत पण कोणत्याही अशा मेन मेथड म्हणतो की याला ब्लॉक म्हणणार आहे, आपण पुढे पाहणारच आहोत मेथड्स काय असतात. पण आता 2 मिनिटांसाठी लक्षात ठेवा, ही एक मेथड आहे, ही ह्या क्लासचा पार्ट आहे. तसंच ह्या क्लासचा अजून एक पार्ट असतो, तो म्हणजे एक व्हेरिएबल. सपोज मी इंट बी इक्वल टू, किंवा आता इथं आयडी इक्वल टू 101 केलं बघा आता, किंवा स्ट्रिंग इक्वल टू नेम इक्वल टू सॅम केलं बघा. आता मी काय म्हणतोय, आता हा ए जो व्हेरिएबल आहे बघा, हा ए जो व्हेरिएबल आहे हा मी कशाच्या तरी आतमध्ये लिहिलाय, म्हणून हा फक्त याच्या पुरताच मर्यादित राहणार. म्हणजे इथनं स्टार्ट झालंय हे मेन आणि इथं संपलंय, म्हणजे जे पण आतल्या गोष्टी आहेत त्या फक्त आपण इथंच वापरू शकतो. मग म्हणून याला आपण म्हणतो लोकल व्हेरिएबल. कसले लोकल, बघा मी इन डिटेल सांगतोय, आता पुरतं आपण समजून घ्या लोकल व्हेरिएबल कशाला म्हणतात, जे मेथडच्या आतमध्ये असतात. पण असे काय व्हेरिएबल्स की जे मेथडच्या आतमध्ये नसतात, फक्त क्लास लेवलला असतात, क्लास लेवल व्हेरिएबल्स. बघा मी काय म्हणतोय, क्लास लेवल व्हेरिएबल्स. ह्याला कसले व्हेरिएबल्स म्हणतोय, क्लास लेवल व्हेरिएबल्स. क्लास लेवल व्हेरिएबल्स, क्लास लेवल व्हेरिएबल्स हे कुठल्याही ब्लॉक मध्ये किंवा कुठे फंक्शन मध्ये मेथड मध्ये नसतात, ते फक्त क्लास लेवललाच असतात. तर त्या व्हेरिएबलला आपण म्हणतो क्लास लेवल व्हेरिएबल, किंवा तुमच्या आपल्या अजून एका भाषेत आपण म्हणतो ग्लोबल व्हेरिएबल. पण मोस्टली काय म्हणतो आपण, क्लास लेवल व्हेरिएबल. हे लक्षात ठेवा. हा, परत क्लास लेवल व्हेरिएबलचे 2 टाइप आहेत, स्टॅटिक, नॉन स्टॅटिक, असं समजून चाला, पुढे आपण बघूया. पण आता एवढं लक्षात ठेवा, असे व्हेरिएबल्स की जे व्हेरिएबल्स मी क्लास लेवलला लिहिलेत पण कोणत्याही ब्लॉक मध्ये म्हणजेच मेथड मध्ये लिहिलेले नाहीत, त्या व्हेरिएबलला क्लास लेवल व्हेरिएबल म्हणतो. आणि ह्या मेथडच्या आत लिहिलेले व्हेरिएबल आहेत त्याला आपण लोकल व्हेरिएबल म्हणतो. बघा गाईस, मग आता ए हा फक्त ह्या क्लास पुरता मर्यादित आहे, हा सॉरी मेथड पुरता, हा याच्या बाहेर वापरू शकत नाही. पण हा जो व्हेरिएबल आहे तो क्लास लेवलला आहे, म्हणजे तो मी इथून इथं जर इथं लिहिलाय का, तर तो मी इथं पण वापरू शकतो, किंवा हे सारखे दुसरे जरी मेथड्स असतील तर त्याच्यामध्ये काय करू शकतो, मी वापरू शकतो. बघा आता आपल्याला बघायचंय क्लास लेवल व्हेरिएबल काय असतात आणि त्याची गरज काय आहे. बघा ऑब्विसली आपल्याला जर क्लास लेवल व्हेरिएबल लिहिले तर उद्या जर आपल्याला हे कुठं पाहिजे असतील तर आपण ह्या क्लासचा ऑब्जेक्ट म्हणजे काय वगैरे पुढे बघणारच आहे. आता समजून चाला की हा आयडी आणि हे नेम मला इथं प्रिंट करायचंय. बघा गंमत, इथं प्रिंट करायचंय. मग मी काय लिहिल, आयडी लिहिल डायरेक्ट. नॉर्मल आपण असंच केलं होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे एक व्हेरिएबल देतो मी, इंट ए इक्वल टू मगा दिलेलं तसा 100. मी इथे ए वापरलं तर ए इझिली प्रिंट होते. बघा ए इझिली प्रिंट होत आहे, ए इझिली प्रिंट होत आहे 100. पण प्रॉब्लेम बघा काय आहे की मला जर आयडी प्रिंट करायचा झाला तर आयडी हा इथं भेटत नाही. मग तुम्ही म्हणाल असं का, तर समजून घ्या की याच्यामध्ये सपोज हा जो आहे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल मध्ये लिहिलेला आयडी, हा आयडी ह्या म्हणजे मेथडच्या आतमध्ये नाहीये. मेथडच्या आतमधला तो वापरू शकतो, पण हा जो क्लास लेवल आहे तो डायरेक्ट कधीही वापरता येत नाही, कारण क्लास लेवलचा आहे म्हणजे तो क्लासचा आहे. बघा मी काय शब्द वापरतोय, तो क्लास लेवल आहे म्हणजे तो क्लासचा आहे. ह्या मेन मेथड मध्ये लिहिलाय तो मेन मेथडचा आहे, मग मेन मेथड मध्ये मी वापरू शकतो. पण क्लास लेवलचा व्हेरिएबल वापरायचा असेल तर आपल्याला परमिशन घ्यावी लागते. म्हणजे काय ते मी तुम्हाला आता समजेलच तुम्हाला. बघा काय तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मी क्लासची एक डेफिनेशन सांगितली होती. क्लास इज व्हॉट अ ब्लूप्रिंट, इट्स जस्ट इमॅजिनेशन, देर इज नो फिजिकल एक्झिस्टन्स. सपोज करून झाला आपण एक क्लास वेगळ्या पद्धतीने समजूया. आता मी सांगितलेलं डेफिनेशन टिपिकल, पण सांगताना काय डेफिनेशन सांगायचं, क्लास इज व्हॉट अ युजर डिफाइंड डेटा टाइप वेअर वी कॅन स्टोअर अ डिफरंट टाइप ऑफ डेटा, किंवा सिंगल युनिट मध्ये आपण जर डेटा बाइंड करायचा तर आपण क्लासचा वापर करतो. बघा आता याच्यामध्ये बघा सपोज आपल्याला एक सिंपल भाषेत समजून घ्या. सिंपल भाषेत समजून घ्या की क्लास काय आहे. आपल्याला आता एखादं घर बांधायचं आहे. मग आता पहिलं चालत होतं की बाबा कसंही बांधलं तर, पण अलीकडे काय करतात लोक, एक इंजिनियर कडे जातात, एक मस्तपैकी आर्किटेक्चर कडून जाऊन ते एक डिझाईन बनवतात इंजिनियर कडून जाऊन की बंगला आपला असा दिसेल. मग ते काय करतात 2D व्ह्यू सांगतात की इथं बेडरूम असेल, इथं हॉल असेल, इथं किचन असेल, इथं काय वगैरे वगैरे ज्या गोष्टी. आणि त्याचे एक 3D प्लॅन बनवतात. 3D प्लॅन मध्ये आपल्याला दाखवतात की तुमच्या हॉलमध्ये टीव्ही इथं असेल, किंवा सोफा इथं असेल, बेडरूम मध्ये बेड इथं असेल, कपाट इथं असेल. ते 3D व्ह्यू दाखवतात. आता ते जे चित्र आहे ना, ती जी ब्लू प्रिंट आहे ना, ते फक्त इमॅजिनेशन आहे, तुमचं ऍक्च्युअल घर नाहीये. सेम
ती जी ब्ल्यू प्रिंट आहे त्यालाच आपण क्लास म्हणायचं आहे, त्यालाच काय म्हणायचं आपण क्लास म्हणायचं आहे. आणि ते फक्त काही इमॅजिनेशन आहे, त्यातल्या गोष्टी तुम्हाला वाटलंच की ते इमेज पाहून की आता आपल्याला जाऊन त्या सोप्यावर बसायचं आणि टीव्ही वापरायचे नाही, तर ते वापरू शकत नाही. कारण का त्याला ऍक्च्युअल मध्ये अस्तित्वच नाही. आणि त्या गोष्टी जर वापरायच्या असेल तर आपल्याला काय करावं लागेल गाईस, त्या गोष्टी वापरायच्या असतील तर आपल्याला काय करावं लागेल, घर बांधावं लागेल, टीव्ही लावावं लागेल हॉलमध्ये आणि पुढे सोफा ठेवावा लागेल आणि मगच पाळावं लागेल. म्हणजे काय, क्लास मधल्या ज्या पण आपल्या गोष्टी आहेत त्या फक्त जस्ट इमॅजिनेशन आहेत त्या ब्ल्यू प्रिंट सारख्या घराच्या. आणि त्याला जर ऍक्च्युअल आपल्याला ऍक्सेस करायचा असेल, डायरेक्ट वापरता येत नसतात, तर त्याचा काय करावा लागतो, ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागतो. बघा समजून घ्या, क्लास काय एक ब्ल्यू प्रिंट आहे, त्याला कोणताही फिजिकल एक्झिस्टन्स नाही, म्हणजे त्याला अस्तित्व नाही. आता हा जो क्लास आहे ते इमेज मधल्या बंगल्यासारखा आहे. आणि आता त्या बंगल्यातल्या गोष्टी वापरायच्या असतील म्हणजेच काय, आपल्याला तर जिथे सोफा नेऊन ठेवायचा असेल किंवा सोफा वापरायचा असेल तर त्याला एक स्पेस पाहिजे. एक स्पेस पाहिजे म्हणजे तिथं आपल्याला डेटा स्टोअर करण्यासाठी एक अलोकेट करण्यासाठी एक मेमरी पाहिजे. म्हणजे इथं काय होतं बघा, हे क्लास जे आहे या क्लास मधल्या गोष्टी आपण आता अशा वापरू शकत नाही. म्हणजे आपल्याला ह्या क्लासला म्हणजे त्या बंगल्याला बांधावं लागेल, आणि त्यातल्या गोष्टी सोफावर ठेवलेल्या मग आपण ऍक्सेस करू शकतो. बांधावं लागेल म्हणजे काय करावं लागणार, ह्या क्लासचा आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागणार. ऑब्जेक्ट कसा क्रिएट करतो, स्टुडंट एसटी इक्वल टू न्यू स्टुडंट. बघा, स्टुडंट एसटी इक्वल टू न्यू स्टुडंट. सिंपल भाषेत समजून चला काय आहे की न्यू कीवर्ड काय करतो, एक ऑब्जेक्ट क्रिएट करतो. मग इथं समजून चला ऑब्जेक्ट क्रिएट होतो म्हणजे काय, सिंपल बघा, ऑब्जेक्ट क्रिएट होतो म्हणजे काय, कुठल्याही क्लासचा एखादा ऑब्जेक्ट जर आपण क्रिएट केला तर काय होतं, असा एक गोल बनतो. समजून चला असं 2 मिनिटासाठी असा एक सर्कल बनला. कुठं आपल्या डेटा जिथं स्टोअर होतो त्या मेमरीमध्ये एक सर्कल बनला. आणि ह्या सर्कलमध्ये हे न्यू कीवर्डनं काय केलं, एक सर्कल बनवला म्हणजे एक मेमरी अलोकेशन केलं आपल्या कुठं जिथं पण आपला डेटा स्टोअर होतो तिथं रॅम मध्ये. आणि त्याच्या आतमध्ये ह्या पुढं कुठलं दिलं मी, स्टुडंट. ह्या स्टुडंट क्लासमध्ये जेवढे पण क्लास लेवल व्हेरिएबल आहेत, आता मी नॉन स्टॅटिक म्हणत नाही, इथं नॉन स्टॅटिक क्लास लेवल व्हेरिएबल म्हटले की आता स्टॅटिक नॉन स्टॅटिक म्हणू नका, हे सगळे नॉन स्टॅटिक व्हेरिएबल आहेत. तर मी काय करेन की जेवढे पण क्लास लेवल व्हेरिएबल आहेत त्या क्लास लेवल व्हेरिएबलला मेमरी कुठे अलोकेट होते, त्या सर्कलच्या आतमध्ये. समजून चला, ह्या सर्कलच्या आतमध्ये नेम इक्वल टू सॅम. बघा आता, आणि आयडी इक्वल टू 101. म्हणजे ह्या न्यू कीवर्डनं काय केला, गोल बनवला. म्हणजेच मेमरी अलोकेट केली कुणासाठी, ह्या स्टुडंट क्लास मधल्या क्लास लेवल व्हेरिएबल साठी. दॅट्स इट. आणि इथं मला सांगा, सेमच मी अजून एक इथं व्हेरिएबल देतो लोकलला की इंट ए इक्वल टू 100. बघा, आपण पाहिलं होतं की ह्या 100 ला पण कुठेतरी एक व्हॅल्यू मेमरीमध्ये स्टोअर होणार आहे. सपोज त्या 100 ला व्हॅल्यू कुठे स्टोअर झाली, ह्या मेमरीमध्ये इथं, सॉरी, ह्या व्हेरिएबलला मेमरी इथं अलोकेट झाली. ह्यामध्ये 100 स्टोअर झालं, 100 स्टोअर झालं. आणि ह्या 100 ला पॉइंट करतं, म्हणजे त्या लोकेशनचं नाव म्हणजे काय असतं, हा व्हेरिएबल. म्हणजे हा ए व्हेरिएबल काय करतो, त्याला पॉइंट करतो. लक्षात घ्या, त्याला काय करतो, पॉइंट करतो. आणि मला जर ते 100 व्हॅल्यू पाहिजे असेल तर मला काय यूज करावं लागतं, हे ए. आणि आता याच्यामध्ये बघा, हे जे इंट ए इक्वल टू 100 मी जे घेतलेलं आहे याच्यामध्ये मला सांगा ही काय झाली आपली व्हॅल्यू. बघा, कंपॅरिझन करायचं, 100 काय झाली व्हॅल्यू, सेमच इक्वल टूच्या पुढचा पार्ट आपण म्हणून चालू ही व्हॅल्यू आहे. आता ही व्हॅल्यू कुणाच्या टाईपची आहे, तर पुढे दिले काय, स्टुडंट टाईपचे आहे. ह्या ए व्हेरिएबल मध्ये 100 स्टोअर झाली, तशी न्यू कीवर्डनं क्रिएट केलेल्या ऑब्जेक्ट मध्ये जो आयडिया नेम स्टोअर झालाय त्याला कोण पॉइंट करणार आहे, हा एसटी. जसा हा ए प्रिंट करत होता, पॉइंट करत होता, तसा हा एसटी काय करणार आहे, त्याला पॉइंट करणार आहे. बघा, ह्या एसटी काय करतो, त्याला पॉइंट करतो. आणि मला सांगा ह्यात कुठल्या टाईपची व्हॅल्यू आहे, ए मध्ये इंट टाईपची. तसंच ह्या एसटी मध्ये न्यू स्टुडंट म्हणजे ह्यात कुठल्या टाईपची व्हॅल्यू स्टोअर झाली, स्टुडंट. म्हणून इथं काय लिहिलं, स्टुडंट. इंट पण हा डेटा टाईपच आहे आणि हा स्टुडंट पण काय आहे, डेटा टाईपच आहे. फक्त फरक एवढा आहे, हा प्री डिफाईन आहे आणि हा आपला जो आहे तो युजर डिफाईन डेटा टाईप आहे. इथं जसं 100 इंट टाईपचं होतं तसं इथं एसटी मध्ये स्टोअर झालेली व्हॅल्यू न्यू स्टुडंट ही स्टुडंट टाईपची आहे. दॅट्स इट. आणि ह्याला एसटी पॉइंट करणार आहे. आता मला जर प्रिंट करायचं असेल 100 तर मी एक करणार, पण इथं मात्र तसं नाहीये. इथं एसटी डायरेक्ट प्रिंट केलं तर आयडी नेम प्रिंट होणार नाहीये सध्याला. ते काय असतं ते तुम्हाला पुढे जाऊन कळेल. पण आयडी प्रिंट करायचं असेल तर मला एसटीच्या आतमध्ये आयडी आहे, म्हणून मला प्रिंट करताना कसं करावं लागतं बघा, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन एसटी डॉट आयडी. बस. आणि त्यानंतर सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन एसटी डॉट नेम. डायरेक्ट वापरता येत
नाही. कारण का हे नेम आणि आयडी हे कोणाचा पार्ट आहेत, या स्टुडंटचा. मग आपण थोडक्यात म्हणून चालू की स्टुडंट हा एक क्लास आहे, ते एक इमॅजिनेशन आहे आणि त्यात असणारे व्हेरिएबल म्हणजे इमॅजिनेशन आहे, म्हणजे आपल्या बंगल्यामध्ये असणाऱ्या, बघा एकदम सिंपल वेने लक्षात घ्यायचंय. आपलं घर जे आहे ना, घर म्हणजे क्लास आहे आपला समजून चला. आणि त्या घरामध्ये असणाऱ्या गोष्टी, मग तो टीव्ही असेल, फ्रीज असेल, किचन मधल्या कुठली किचन असेल आपलं, किंवा हॉलमध्ये जे सोफा असेल, बेडरूम मध्ये कपाट असेल, बेड असेल, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या क्लासमधले व्हेरिएबल असतील, ही मेन मेथड असेल, अशा गोष्टी असणार आहेत. आणि त्या गोष्टी जर आपल्याला अस्तित्वात आणायच्या असतील तर आपल्याला घर बांधावं लागेल, म्हणजेच ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल. म्हणून तर आपण म्हणतो जावामध्ये ईच अँड एव्हरीथिंग इज डिपेंड ऑन व्हॉट, ऑब्जेक्ट. दॅट्स वाय जावा इज व्हॉट ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ह्याना गोष्टी इझी पण होतात, काय होतात ते आपल्याला वेळोवेळी समजत जाईल. पण ऑब्जेक्ट क्रिएट केल्याशिवाय लक्षात ठेवायचं आहे, क्लास लेवल व्हेरिएबल ऍक्सेस होत नाहीत. मग ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर ऑब्जेक्ट इज अ फिजिकल एक्झिस्टन्स ऑफ अ पर्टिक्युलर क्लास. ज्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केलाय त्या क्लासचा एक फिजिकल एक्झिस्टन्स आहे. म्हणजेच काय, हा ऑब्जेक्ट क्रिएट केल्याशिवाय त्या क्लासला एक एक्झिस्टन्स येणार नाही, म्हणजेच त्या चित्रातल्या बंगल्याला बांधल्याशिवाय त्याला अस्तित्व निर्माण होणार नाही आणि त्यातल्या गोष्टी वापरू शकणार नाही. तसंच क्लास इज अ जस्ट इमॅजिनेशन, बट ऑब्जेक्ट इज अ नॉट इमॅजिनेशन, इट्स ऍक्च्युअल. आणि ते जर फिजिकल एक्झिस्टन्स क्लासला नसेल तर ऑब्जेक्ट काय करून त्याला फिजिकल एक्झिस्टन्स क्रिएट करून देतं. आणि दुसरी गोष्ट, आता तुम्हाला विचारलं की व्हॉट हॅपन व्हेन वी क्रिएट ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर काय होतं तर सांगायचं, व्हेन वी क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ एनी क्लास, मेमरी विल बी अलोकेटेड टू द नॉन स्टॅटिक मेंबर्स ऑफ दिस क्लास. त्या क्लासचे जेवढे पण क्लास लेवल मेंबर्स आहेत त्या क्लास लेवल मेंबरला मेमरी काय होते, अलोकेट होते. मग त्या मेंबरमध्ये मेथड्स जे आहेत त्या पण असणार आहेत, पण मेथडला मेमरी अलोकेट होत नसते ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो त्यावेळेस. मग ते स्टॅटिक असो किंवा नॉन स्टॅटिक असो. बघा स्टॅटिक, हे इथं मी काही स्टॅटिक कीवर्ड लिहिलेलं नाही, असं लिहिलं का मग हे स्टॅटिक झालं, ही व्हेरिएबल स्टॅटिक झाला. ह्या फॉर एक्झाम्पल असं पकडून झाला, हे 1 सेकंड गाईज, बघा स्टॅटिक इंट आयडी इक्वल टू 100. आता ह्या व्हेरिएबलला कधी ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर मेमरी अलोकेट होत नाही. मी तुम्हाला ज्यावेळेस व्हेरिएबलचे टाइप सांगणार आहे त्यावेळेस सांगणार आहे. मग हे व्हेरिएबलला मेमरी कधी अलोकेट होते ते तुम्हाला पुढे समजेल. फक्त आता लक्षात ठेवायचं आहे, मी काहीच लिहिलं नाही, म्हणजे हे व्हेरिएबल कसे आहेत, नॉन स्टॅटिक, आणि त्यांना त्याच व्हेरिएबलला फक्त काय होते, मेमरी अलोकेट होते. म्हणजे ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो, व्हेन वी क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ एनी क्लास, मेमरी विल बी अलोकेट टू द नॉन स्टॅटिक व्हेरिएबल्स ऑफ दिस क्लास. आणि मेमरी अलोकेट झाल्याशिवाय बघा ना, मेमरी मध्ये आपला डेटा स्टोअर झाल्याशिवाय आपल्याला तो वापरता येणार नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता क्लासरूम मध्ये समजून चला, आता त्या क्लासरूम मध्ये सपोज आपल्याला काय करायचंय, मी जर तुम्हाला असं 15 दिवस झाले मी रोल नंबर असाइन काहीच केलेलं नाही, मी एकदम म्हटलं तुम्हाला की तुझा रोल नंबर काय, तर ते कन्फ्युज होणार की तुम्हाला मला सांगितलंच नाही. जर सांगितलं असतं तर माझ्या डोक्यामध्ये असलं असतं, माझ्या मेमरीमध्ये असलं असतं. म्हणजे काय की हे व्हेरिएबल स्टोअर करण्यासाठी, हे व्हेरिएबल आपल्याला स्टोअर करण्यासाठी काय मेमरीमध्ये स्पेस लागणार आहे आणि किंवा मेमरीमध्ये त्याला अलोकेशन करावं लागणार आहे. आणि मेमरीमध्ये अलोकेट झाल्याशिवाय आपल्याला डेटा ऍक्सेस करता येणार नाही. आता क्लास म्हणजे इमॅजिनेशन आणि ऑब्जेक्ट म्हणजे त्याचा एक फिजिकल एक्झिस्टन्स आहे. समजलं? एक फिजिकल एक्झिस्टन्स आहे. आता क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर आपण ह्या व्हेरिएबल्स काय करू शकतो, ऍक्सेस करू शकतो. मग हे होतं सिंपल क्लास आणि ऑब्जेक्ट. पण ह्या क्लास आणि ऑब्जेक्ट बद्दल भरपूर आपल्याला गोष्टी बघायच्या, कारण का हा ऑब्जेक्ट फक्त बदलाय, पण ह्या पुढे क्रिएट होणारा जो कन्स्ट्रक्टर आहे तो काय असतो हे आपण पुढे बघायचं आहे. पण लक्षात एवढंच ठेवा की क्लासचा इमॅजिनेशन असताना त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केल्याशिवाय त्यातल्या गोष्टी आपण वापरू शकत नाही. हे लक्षात ठेवा, वापरू शकत नाही. वापरायचे असतील तर आपल्याला त्याचा ऑब्जेक्टच क्रिएट करावा लागतो. ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा, न्यू कीवर्ड ऑब्जेक्ट क्रिएट केलं की एक सर्कल बनतं, त्यात मेमरी अलोकेट होणार आहे. मेमरीमध्ये कुठाला, स्टुडंट मधल्या नॉन स्टॅटिक व्हेरिएबलला, आणि ह्याच्यामध्ये ह्याला पॉइंट करणारा हा व्हेरिएबल असतो आणि ह्याच्यामध्ये स्टोअर झालेला डेटा जो आहे तो स्टुडंट टाइपचा असणार आहे. तर गाईज इथं आपण आज इथं थांबूया. तुम्हाला लक्षात आलं असेल प्रिमेटिव्ह डेटा टाइप काय असतात, नॉन प्रिमेटिव्ह डेटा टाइप काय असतात. नॉन प्रिमेटिव्ह डेटा टाइप म्हणजेच युजर डिफाईन डेटा टाइप, ज्याच्यामध्ये आपण एक क्लास म्हणू शकतो हा युजर डिफाईन डेटा टाइप, ज्यामध्ये आपण डिफरंट टाइपचा डेटा एका सिंगल युनिट मध्ये बाइंड करून ठेवू शकतो. दिस इज व्हॉट अ क्लास अँड ऑब्जेक्ट. बाकी लास्ट सेशन मध्ये डेटा टाइपच्या गोष्टी झाल्या, टाइप कन्व्हर्जन वगैरे तुम्हाला समजून जाईल नेक्स्ट सेशन मध्ये. आजच्या सेशन पुरतं आपण एवढंच. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर डाऊट असतील तर कमेंट करा
आणि नक्की विचारा. आणि क्लास ऑब्जेक्ट अजून पण होणार आहे, हे पुढे चालूच राहणार आहे. आणि तुम्हाला मी वेळोवेळी असाइनमेंट सांगत जातोय. आता ह्यात म्हणजे असाइनमेंट वगैरे सांगत नाही, पण लक्षात ठेवा की तुम्हाला डेफिनेशन टाईप मधल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या नाहीत. क्लास आणि ऑब्जेक्ट आपल्या आसपासच्या गोष्टी ज्या आहेत ना त्याला धरूनच गोष्टी समजून घ्यायच्यात. आपलं घर असेल, आपली क्लासरूम असेल, वगैरे वगैरे ज्या पण गोष्टी असतील ते. तर नक्की आपण नेक्स्ट सेशन मध्ये भेटूया. धन्यवाद.